जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये। आज माझा हिल वर्कआउट असल्यामुळे मी निघालो आहे बेलापूरला, कारण बेलापूरला डोंगर आहे, तिथे त्या डोंगराला नाव आहे पारसी हिल। पारसी हिलला जायचं होतं आज, म्हणून मी आलो बामणवेर स्टेशनला। कारण आपल्याला लोकल आहे 5:50ची लोकल आहे, ती लोकल पकडून नीट जायचं आहे बेलापूरला। माझे मित्र येणार आहेत बोललेत, पण अजून आले नाहीत, येतील टायमावर, कारण मी 10 मिनटं आधीच पोचलो इथं। तुम्ही बघू शकता, बघा तर कोणच आलेलं नाही आहे, येतील टायमावर, पण मी जरा लवकर चाललो कारण जरा लांबून येतो ना मी, लांबून आलो। आणि आज आपला शनिवार असल्यामुळं हिल वर्कआउट करावं लागतं, कारण हिल वर्कआउट केल्याने पाय मजबूत असतात आणि स्टॅमिना वाढत असतो। 1600 मीटर पायाला चांगलं फायदा असतो खूप त्याचा। फायनली मी आलो बेलापूर हिलला, तुम्ही बघू शकता, बघा इथं पोरं आलेत, हे आपलेच मित्र आहेत। जास्त कोण आले नाही आहे सध्या तरी, आपण आता या टायमाला तर कोण नाही जास्त लोक येत नाहीत, जे येतील ते अकॅडमीचे पोरं येतात, ते दिसतीलच तुम्हाला नंतर। आता वगैरे स्ट्रेचिंग वगैरे करून रनिंग स्टार्ट करायची आपल्याला, पण स्ट्रेचिंग वगैरे करूया, आपले मित्र आहेत। एवढं नंतर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, आता 6च वाजलेले आहेत आणि खूप अंधार आहे इथं। फायनली आपण मित्रांनो रनिंग स्टार्ट केलेली आहे आणि या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पळायचं आपल्याला, म्हणजेच बेलापूर स्टेशनपासून हिलपासून ते अपोलो हॉस्पिटलपर्यंत पळायचं आहे। टोटल 5 किलोमीटर होतो, 5 किलोमीटर पळायचं आपल्याला मित्रांनो। फायनली आपलं हिल वर्कआउट झालेलं आहे, म्हणजेच हिल रनिंग झालेली आहे, 5 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे। तुम्ही बोलत असाल तर अंधार होता आणि एवढं उजेड कसं काय झालं, कारण मी तेव्हा व्हिडिओ काढला नव्हता, ते स्प्रिंट मारल्यानंतर हा व्हिडिओ काढलेला आहे, समजून घ्या। तर बघा पब्लिक इथं सगळे अकॅडमी इथे येतात माहिती आहे का हिलला, खूप पोरं भावांनो, खूप कॉम्पिटिशन आहे आमच्यासाठी, पोलीस भरतीसाठी खूप कॉम्पिटिशन आहे भावांनो। हे बघा आजूबाजूचे सगळे अकॅडमीचे लोक पोरं इथे येतात बघा वर्कआउटसाठी, कारण हिल वर्कआउट खूप महत्त्वाचा असतो, हा एक इव्हेंट खूप महत्त्वाचा आहे। आता स्प्रिंटा मारायची होत्या, तर आम्ही 5 स्प्रिंटा मारल्या, ही माझी पहिली स्प्रिंट होती। नंतर माझे मित्र व्हिडिओ काढले होते, नंतर आम्ही दोघं पळालो, आमची लास्ट स्प्रिंट होती। आम्ही तिकडे खाली स्प्रिंट मारली होती, पण असा व्हिडिओसाठी एवढे स्प्रिंट मारलेले आहे मी। हिल वर्कआउट आणि रनिंग सगळं झाल्यानंतर मी पोचलो क्रिकेटच्या ग्राउंडवर, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे जो पूर्ण भारतामध्ये प्रिय खेळ आहे। तुम्ही बघू शकता, बघा पोरं मॅच, किती मस्त वातावरण आहे बघा, सूर्य किती निघाला आहे असं। आणि तुम्हाला बोलू शकता, बघा हा जो व्हिडिओ आहे ना, हा आयफोनमधला व्हिडिओ आहे, असं वाटते बेंचोत मी पण आयफोन घ्यावं, पण सध्या बजेटमुळं आपण नाही घेतलेलं आहे, घेऊ थोड्या दिवसांनीच। बघा तिकडं मित्र टीम घेत आहेत, म्हणजे मॅच घेत आहेत। माझी बॅटिंग बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता बॅटिंग माझी, एक 6 मारला आणि नंतर मॅच जिंकवली मेंढी। मॅच जिंकवली नाही, हारलो मॅच आम्ही, कारण खूप रन काढायच्या होत्या, म्हणून रन कामाला निघाले नाही, ते मॅच आम्ही हारलो। जाऊद्या म्हणलं, आता मॅच तर हारलो, मग आता मला जायचं होतं कामावर, कारण 9 वाजले होते, मला जायचं होतं कामावर। मी कामावर आंघोळ करून फ्रेश करून होऊन निघालो कामावर। तर तुम्ही बघू शकता, बघा संध्याकाळच्या टायमाला मी आलो गोळा टाकायला। माझे सुरुवातीचे गोळे तर काय गेले नाही आउट ऑफ, 2-3 गोळे आउट ऑफ गेले नाही। नंतर हा बघा, हा गोळा मी टाकला आहे आउट ऑफ, त्याच्यानंतर मी सलग 5-6 तरी गोळे आउट ऑफ टाकले असतील बघा। बघा व्हिडिओ बघा तुम्ही, 5-6 गोळे आउट ऑफ टाकले। नंतर आम्ही दोघांनी एकत्र मिळून टाकलं गोळा बघा। हा आहे ऋषिकेश, खतरनाक गोळा टाकतो तो, हातभर बाहेर टाकतो गोळा, पाठीमध्ये माझा गोळा पडला। आणि हा आहे रोहन, आपला रोहन चौगुले, त्याचा पण गोळा जातो आउट ऑफ। भावाने लय मस्त गोळा टाकला, मग स्टेप आमची बरोबर आली। हे सगळं झाल्यानंतर मी निघालो गोळा टाकून कामावर परत। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।